आता एवढंच सांग की हो, जर मी का कोणाचं तोंड गोड केलं का, माझ्या नवऱ्याने कोणाचं तोंड गोड केलं का, खुशी आमची व्यक्त केली, आम्ही दोघं तिघायला सांगितलं, तर याला तमाशा म्हणतात. तर मला आता तू सांग, तू चॅनल ओपन कशासाठी केलं होतं? तू माझ्या घरी चक्रा कशासाठी मारत होती? तू एवढी खोडखोड तुम्ही माहिती कशासाठी विचारत होती? तर उद्या जर तुमचं गुगल एक्सेंस पिन कार्ड आलं तर मित्रांनो, मी तुम्हाला 100% सांगते, ही सविता एकही व्हिडिओ बनवणार नाही का, एकही रील बनवणार नाही. जसे की मी रील्स बनवल्या, त्याच्यावर खुशीचे गाणे टाकले, खुशीचे व्हिडिओ बनवले दोघं नवरा बायकोंनी आम्ही, आणि ते अपलोड केले, म्हणजे तो तमाशा झाला. तर मला हे पण गॅरंटी आहे की आता उद्या जर सविताचं जर गुगल एक्सेंस पिन कार्ड जर आलं तर सविता अजिबातही व्हिडिओ बनवणार नाही, आणि ती खुशी पण व्यक्त करणार नाही. कारण की तमाशा म्हणतात, खुशी व्यक्त करणं म्हणजे ही तमाशा आहे, आणि हा तमाशा प्रत्येक यूट्यूबर हा तमाशा आजपर्यंत करत आले, आणि तोच तमाशा आज आम्ही पण केला. त्यावेळेस तू मला यूट्यूबच्या बद्दलची प्रत्येक माहिती विचारत होती, प्रत्येक गोष्ट मी तुला सांगत होती, एक घंटा फोनवर बोलत होती. सगळी गुगल आला, साऱ्या गावाला तमाशा दाखवतात रोशनीताई. हो, दाखवत आहेत ना, मी बघितलं. रोशनीताई लेटरिंग आहे. रोशनीताई लेटरिंग आहे. हो काय दादा? हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात? मजेत आहात ना? मी रोशनी इंगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि बघा ना, हे 2025चं नवीन जे वर्ष आहे ना, ते माझ्यासाठी खूपच लकी वर्ष म्हणा, असं म्हणा आहे. कारण की मी जे 2-2.5 वर्षापासून, 2.5 वर्ष जास्त झाले असं म्हणा, 2.5 वर्षापेक्षा जास्त मेहनत मी यूट्यूबवरती करत आहे, आणि त्याच मला 2-2.5 वर्षाच्या नंतर मला त्या माझ्या कष्टाचं फळ थोडंफार कुठंतरी 1 जानेवारीलाच मिळालं. आणि 1 जानेवारीला माझं म्हणजे जसं की गुगल एक्सेंस पिन कार्ड आहे ना, तर ते मला 1 जानेवारीपर्यंत मिळालं. पण जसं मला मिळालं नाही, ते माझ्या पोस्टमध्ये माझ्या नावानं आलं, आणि ते 1 जानेवारीलाच मी तुम्हाला दाखवू शकले नाही. कारण की 1 जानेवारीला मला खूप उशिरा संध्याकाळच्या वेळेस मला माहीत पडलं की बाबा आपला आजच पिन कार्ड आला आहे, गुगल एक्सेंस आला आहे, आणि ते मी तुमच्यापर्यंत दाखवणार. पण म्हटलं उशीर झाला, त्या दिवशी खूप उशीर झाला होता, तर त्या दिवशी आम्ही काही आणायला गेलो नाही, ते पोस्टामध्ये काहीच नाही. तर आम्ही काल सकाळी म्हणजे अर्थात 2 तारखेला 2 जानेवारीला आम्ही गावामध्ये गेली होती पोस्ट ऑफिसमध्ये, आणि पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते पिन कार्ड वगैरे आम्हाला पोस्टमन दादांनी दिलं, आणि खूप आनंद झाला. आता तुम्ही खरंच सांगा की तुम्ही 2-2.5 वर्ष, जवळपास 3 वर्षाच्या जवळपास तुम्ही कुठंतरी कोणत्यातरी प्लॅटफॉर्मवर म्हणा का कुठंतरी जीव तोडून मेहनत करत आहात, भरपूर मेहनत करत आहात, आणि तुम्ही एवढी मेहनत करत आहात की बुवा नाही कुठंतरी चांगलं होणार, आपलं चांगलं होणार या आशेने, किंवा 2-2.5 वर्ष किंवा 3 वर्षांना जर तुम्हाला मिळत आहे तर तुम्हाला आनंद किती होते? खरंच सांगा, आनंद होतो ना? तर असाच आनंद मला पण झाला की बुवा आपण एवढी मेहनत करत आहोत, अर्धरात्रीपर्यंत व्हिडिओ एडिट करणं, सर्व गोष्टीमध्ये खूप मेहनत करत आहोत, आणि या मेहनतीचं फळ थोडंफार कुठंतरी आपल्याला भेटलं. तर मला खूप खुशी झाली, आनंद झाला. माझ्या व्हिडिओमध्ये काम करणारी मुलं आहेत ना, खरोखर खूप चांगली मुलं आहेत, ते खूप चांगले आहेत. तर मला असं वाटलं की बुवा त्यांनी 2-3 व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर काम केलं आहे, आणि त्यांना पण आवड आहे व्हिडिओमध्ये काम करण्याची, आणि त्यांना मी पण म्हटलं होतं व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी, त्यांनी म्हटलं हो करतो, आणि ते मला नेहमी म्हणत पण होते काकू काही असलं तर सांग आम्हाला, आम्ही व्हिडिओमध्ये काम करतो, आम्हाला काही असलं तर सांगशील. म्हटलं हो सांगते बाळा, म्हटलं कारण ते माझे पुतणे लागतात. तर मग मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, म्हटलं तुमचं जर ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असली, ज्या दिवशी तुम्हाला कामधंदा नसला का कुठली मजुरी पडत नसली तुमची, तो दिवस मला सांगा, त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवणार, असं मी त्यांना म्हटलं होतं. आणि तुमच्या दाजीने पण हेच म्हटलं की बुवा तुमची मजुरी पडली नाही पाहिजे, तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. नाही म्हणत, तुम्ही कधी पण बोलवा, आम्ही व्हिडिओमध्ये काम करू शकता. तर खरोखर खूप चांगले स्वभावाची मुलं आहेत दोन्ही पण, राजेश आणि गणेश. आणि त्यांना मी म्हटलं पण, त्यांनी माझ्याबरोबर 2-4 व्हिडिओमध्ये काम पण केलं. तर त्यांना मी म्हटलं की बुवा तुम्ही कधी पण चॅनल ओपन करा, आणि या चॅनलमध्ये कुठल्याही गोष्टीची मदत असली तर मला सांगा. माझे काही ना काही सबस्क्रायबर वाढलेले आहेत, आणि मला यूट्यूबच्या बद्दलची माहिती आहे, तर म्हटलं मी तुम्हाला मदत करणार. आणि त्यांना
तर गुगल एक्सचेंज पिन कार्ड हे मिळालं. तर मग तुमची दाजी म्हणाली की अरे गणेश आणि राजेशला आपण पेढे देऊ. म्हटलं ठीक आहे चला म्हटलं गावामध्ये. तर आम्ही पोस्ट ऑफिसपासून गावामध्ये गेलो आणि पोस्ट ऑफिसमधून गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्यानंतर मग म्हटलं चला राजेशला गणेशला सर्वात आधी पेढे द्यावा. तर गणेश राजेश हे दोघं पण घरी नव्हते. मग त्यांच्या घरी त्यांच्या परिवारामध्ये पेढे दिले. म्हणजे पेढे काही नाही हो, गाव छोटंसं आहे, असं काही नाही मिठाईचं दुकान आहे का काय गावामध्ये, काहीच नाही, असं छोटंसं गाव आहे. तर तिथूनच टपरीमधून पेढे घेतले आणि दिले की बुवा तोंड गोड गेलं की बुवा एक आनंदाची गोष्ट की बुवा 3 वर्षाच्या बाद गुगल एक्सचेंज पिन कार्ड आम्हाला मिळालं आणि ते पण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. हे खुशी हा आनंद आमच्या मनामध्ये होता. म्हणून आम्ही काहीच नाही हो, साधे 5-5 रुपये आलेच पेढे घेतले आणि तेच त्यांना त्यांच्या घरी दिले. काही एवढं एन्जॉय पण नाही केला का, काही भारी एन्जॉय नाही केला का, काही गाव लोकांना पंगत नाही दिली का, काहीच नाही. फक्त गुगल एक्सचेंज पिन कार्ड आला तर त्यासाठी लोकांचं थोडंफार गोड केलं. तर हा का खूप मोठा अपराध झाला का, काय हे खूप वाईट गोष्ट झाली का? तुम्हाला कुठंतरी चांगलं तुमचं काहीतरी झालं तर तुम्ही 2-4 लोकांचं तोंड गोड करसालच का नाही? तर तसंच आम्ही थोडंफार कुठंतरी आपली खुशी व्यक्त केली आपल्या गावकरी मंडळीबरोबर. हे चुकीचं झालं का? तर मग त्या मुलांनी चॅनल ओपन करण्याच्या आधीच आमच्यापर्यंत एक जोडपं आलं. ते दोघं नवरा बायको आले आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलं की बुवा आम्हाला चॅनल ओपन करायचं आहे आणि आमच्याच गावातले आहेत ते पण म्हणा, काही दूरचे नाही, दुसरे नाही आहेत, म्हणजे कुठचे दुसऱ्या गावचे नाही आहेत, गावामधलेच आहेत. तर त्यांनी आम्हाला असं म्हटलं की बुवा आम्हाला चॅनल ओपन करायचं आहे तर आम्हाला माहिती पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघांनी बोललो की जाऊ दे म्हटलं, आपण पण लय मेहनत केली, खूप परिश्रम केले आणि खूप कष्ट करून म्हणजे कामधंदे करून लहान लहान मुलं सांभाळून सगळं करून आपलं यूट्यूब चॅनल चालू केलं. आणि यांचे पण मुलं आपल्या मुलांसारखेच लहान लहान आहेत. पण आपल्याला जसं वाटतं की आपल्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे का काही झालं पाहिजे तर आपल्यासारखं यांचं पण झालं पाहिजे, यांना पण असं वाटत असेल. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं आम्ही तुम्हाला मदत करतो. तर मी पण राहतो अकोल्यामध्ये. सत्यवान दादा अकोल्यामध्ये राहतो. प्रवीण नमस्कार प्रवीण दादा. का हो ताई, रोशनी ताई ओळखता का तुम्ही? हो विशाल दादा, रोशनी ताईला ओळखते मी. रोशनी आणि हरीश माझ्या इथंच राहतात ते. मी जिथं राहते तिथं विशाल दादा तेच म्हणता ना तुम्ही. त्यांना पण मिळालं युट्यूबचं काय पिनकोड मिळाला आहे ना. तुमची तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे माझी तब्येत, ही मजेत आहे मेरी. सल्लू एवढ्या रात्री मेकअप वगैरे करून काय प्लॅन आहे? मेकअप कुठे केला मी? ताई तुमचे शिक्षण कमी असून तुम्ही छान बोलता. धन्यवाद कैलास दादा. विचारता रोशनी ताईला काही बोला तर ते आम्हाला काही बोलतात. म्हणजे रोशनी ताईला काही बोला तर ते आम्हाला काही बोलतात. म्हणजे कशा बोलतात? विशाल दादा सत्यवान दादा मुलगी बघा ना. सत्यवान दादा मुलगी बघा ना. इथं मला हा वेळच नाही. रोशनीताई पागल आहे जरा. म्हणजे विशाल दादा पागल? मला समजलं नाही. कुठून बोलताय? विष्णू भाऊ मी अकोल्यावरून बोलताय. ऍक्टिट्यूड ब्लॉक करते आम्हाले. का ब्लॉक करते विशाल दादा? का रात्री कार्यक्रम आहे का? विशाल दादा जरा त्याचा स्वभाव हे आहे. तुम्ही जात असाल का विशाल दादा त्यांच्या लाईव्ह मध्ये?
आता तर त्यांना पंख फुटले. आता त्यांना ईमेल आलाय गुगलवरून. विचार दादा रोशनीताईला, मी काय हे एवढा मेसेज रीड करत नाही, सरळ सरळ इग्नोर केलं जात आहे. चिवडा शिरा. गुगल आला साऱ्या गावाला तमाशा दाखवतात रोशनीताई. गुगल आला साऱ्या गावाला तमाशा दाखवतात रोशनीताई. हो दाखवत आहेत ना, मी बघितलं. रोशनीताई लेटरिंग आहे. रोशनीताई लेटरिंग आहे. हो काय दादा? विशाल दादा कुठून बोलत आहेत तुम्ही? पैशाची गोष्ट नाही ना विशाल दादा. पैशासाठी कोण, मी पैशासाठी करत नाही. मला ऍक्टिंगची खूप आवड आहे. मी तसेच व्हिडिओ टाकते आणि असं नाही की मला पैसे मिळाले पाहिजे याचे, असं काही नाही. तर बघा, त्या दोघं नवरा बायकोंना चॅनल ओपन कसे करायचं, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट कसे करायचे, कोण्या ॲपमध्ये करायचे, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करणे, बारीकन बारीक गोष्टी, कुठला नंबर आहे तो लिहून ठेवायला पाहिजे, कुठला नंबर नाही लिहून ठेवायला पाहिजे, या बारीकन बारीक गोष्टी की हे तुला पुढं कामात पडू शकतात, तुमच्या कामात पडू शकतात, या सर्व गोष्टीची माहिती मी दिली, माझ्या नवऱ्याने दिली. आम्ही माहिती प्रत्येक बारीकन बारीक गोष्टीची माहिती त्यांना दिली आणि त्यांना बारीकन बारीक गोष्टीची माहिती दिली आणि त्यांना यूट्यूबच्या बद्दलची प्रत्येक माहिती भेटण्यासाठी ते आम्हाला कधी पण, जसं की ते दोघं नवरा बायको आमच्याच गावामध्ये राहत होते आणि आम्ही पण निंबीलाच राहत होतो, ते पण राहत होते, पण ते काही कामाधंद्यानिमित्त ते अकोल्याला आधीच राहायला आले आमचे खूप वर्ष आधी. आणि यूट्यूबच्या बद्दलच्या माहितीसाठी ते आम्हाला एक दीड तास फोनवर बोलत होते, बारीकन बारीक माहिती विचारत होते आणि आम्ही पण सगळी माणुसकीच्या नात्याने, कुठल्याच गोष्टीचा लोभ नाही, स्वार्थीपणा नाही, काहीच नाही, एका रुपयाची का 50 पैशाची का 4 आण्याची पण आपल्याला त्या गोष्टीपासून लालूच नाही का काहीच नाही. पण आम्ही पण त्यांना सर्व गोष्टी बारीकन बारीक शिकवत होतो, सांगत होतो, सर्व गोष्टीचं त्यांना नॉलेज दिलं. एक दीड तास फोनवर बोलणं, घरी आले की त्यांना सर्व शिकवणं, सांगणं की पहा हे असं करायचं नाही, हे तसं करायचं नाही, यानं असं होते, त्यानं तसं होते, हे करावं नाही. बारीकन बारीक माहिती काच्यासाठी दिली की बुवा आपण जेवढ्या गरिबीतून पुढं जाण्याचे प्रयत्न करत आहोत भरपूर, तसंच हे पण आपल्यासारखे गरीब आहेत आणि आम्हाला जसे 3 लेकरं आहेत तसे त्यांना पण 3 लेकरं आहेत, तर बुवा आपल्यासारखे हे आहेत. तर मी हाच विचार करत होती की बुवा त्यांचं जर यूट्यूबचं चॅनल जर चांगलं चाललं किंवा त्यांना पगार सुरू झाला तर का माझ्या खिशातून चालला का माझ्या नवऱ्याच्या खिशातून चालला. ते दोघं नवरा बायको प्रयत्न करतील, मेहनत करतील, ते त्याच्या मेहनतीचं फळ त्यांना यूट्यूब देणार आणि जे मी करतो मेहनत ते माझ्या यूट्यूब मला माझ्या मेहनतीचं फळ देणार. त्यासाठी मी निस्वार्थीपणे त्यांना सर्व माहिती दिली, सर्व की बुवा A to Z. तसं पाहिलं तर कोणीच यूट्यूबर एकमेकांना माहिती देत नाहीत. देतात का? तुम्ही पहा, यूट्यूबर जे आधीचे यूट्यूबर असतात, अनुभवी असतात, ते छोट्या यूट्यूबरला कधी माहिती देत नाहीत, सांगत नाहीत. पण आपल्या मनामध्ये कुठल्याच गोष्टीचा लोभ नसते, काहीच नसते आणि एक माणुसकीच्या नात्यानं आपण त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो, सगळ्या गोष्टी शिकवतो आणि तेच लोक आपल्याला असं वाटतं की बुवा ते लोक आपल्याबरोबर आजपर्यंतही चांगले आहेत का, कारण की आपण त्यांचं काहीच बिघडवलं नाही, त्यांना कोणाजवळ अपशब्द बोललोही नाही, कधी कोणाला काही म्हटलंच नाही. त्यांचं मी चॅनल ओपन करून दिलं, त्यांना व्हिडिओ कशी एडिट करायची, त्यांना व्हिडिओ कशी अपलोड करायची, कुठली गाईडलाईन फॉलो करायला पाहिजे, कुठले नाही करायला पाहिजे, बारीकन बारीक गोष्टीची माहिती सांगितली. पण कधीच कोणाला असं म्हटलं नाही की ही जे करत आहे ते माझ्यामुळं करत आहे, की हा जो करत आहे ना तर हे दोघं नवरा बायको आमच्यामुळं आहेत. ते एवढंच नाही तर त्यांना एवढी माहिती दिल्यानंतरही पण ते साधा व्हिडिओ जर अपलोड करत होते, व्हिडिओ बनवल्यानंतर जर अपलोड करत होते ना तर आम्हाला कॉल करत जातात आणि कॉल करून म्हणत होते की व काकू व्हिडिओ अपलोड केला बरं, पटकन चॅनलवर जा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. काकू तुमची जर कमेंट असली डेली व्हिडिओला तर तू तर लय मोठे सबस्क्राईब झाले ना म्हणे बाबा, तू तर लय मोठे सबस्क्रायबर झाले ना. म्हटलं हो, मग आता दिवाळीपर्यंत माले पण सबस्क्रायबर ताल्या मागं तरी असले पाहिजे. म्हटलं बरं भाऊ तू टेन्शन घेऊ नको,
माल्याच मागं मागं काय, माल्या पुढे जाशील तू, तुला मी ठीक आहे म्हटलं मदत करते. त्यांनी जसा फोन केला तर आम्ही आमची कामं सोडून पहिले त्यांचा व्हिडिओ पाहायचा, त्याला कमेंट टाकायची, त्याला लाईक करायचं, हे कामं केले. आणि आमच्याकडे जे सबस्क्रायबर आहेत ते सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणे की आता गावातले जे लोक आहेत त्यांना माहीत होणार नाही की आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो, कारण की आम्ही अकोल्यात राहतो. तर तुम्ही जे गावातले सर्व जे लोक तुमची व्हिडिओ पाहतात ना, त्यांना आमच्या कमेंटा दिसल्या पाहिजे आणि तुमच्या कमेंटा दिसल्या पाहिजे आमच्या व्हिडिओवर, मग ते लोक आले पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मी गावामधल्या लोकांना माहीत पडलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कमेंट पण करते, गावामधूनच नाही तर आणखी जे काय आहेत माझ्याबरोबर जुळलेले लोक त्यांच्यापर्यंत पण तुमचे व्हिडिओ शेअर करते, त्यांना पण माहीत पडू देते, त्यांना पण सांगते आणि तुमचे सबस्क्रायबर वाढवते. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. मी त्यांना एवढी चांगली आपुलकीने माणुसकीने मनापासून, बरं खरंच मी मनापासून त्यांना सगळी माहिती दिली. आणि सगळी माहिती दिल्यानंतर मला असं म्हणजे काल रात्री मी लाईव्हमध्ये आले आणि मी रात्री लाईव्हमध्ये आल्यानंतर मग माझा लाईव्ह संपला. लाईव्ह संपल्याबरोबर मग मी बसली. मग माझा लाईव्ह संपल्यानंतर रील्स वगैरे काही पाहत बसली आणि मग मला ना सविता लाईव्हमध्ये दिसली. तर मला असं वाटलं की बा सविता लाईव्हमध्ये आहे, हे आपल्या गावची मुलगी आहे आणि आपण हिला मदत केली. तर मला असं वाटलंच नाही की हे माझ्याबद्दल काय विचार करते आणि हिचं माझ्यासाठी मत कसं आहे. मला असं वाटलं की बा मी आजपर्यंत यांना चांगली मदत केली, यांना माहिती दिली आणि आम्ही यांच्यासाठी चांगलंच पाहिलं. म्हटलं सगळ्या गोष्टीचा चांगलाच विचार केला तर आपल्याला कधी मनामध्ये काही नसते ना आपल्या. तर मग मी यांच्या लाईव्हमध्ये गेली आणि लाईव्हमध्ये गेल्यानंतर त्यांना आता जसं मी कमेंट करणार की हाय हॅलो नमस्कार वगैरे असं काही कमेंट करणार, तर तेवढ्यात ना एक व्यक्ती लाईव्हमध्ये आला त्यांच्या आणि त्यांच्या लाईव्हमध्ये येऊन त्यांना विचारते की बाबा रोशनीताईला तुम्ही ओळखता का. तर ते म्हणतात की हो ओळखतो रोशनीताईला, असं तसं. त्याच्यावर ती माझ्याबद्दल काय बोलली हे सध्या तुम्ही लाईव्हमध्ये पाहून घ्या आणि मला सांगा की याच्यामध्ये मी आजपर्यंत त्यांना मदत केली का, काही शिकवलं का, काही सांगितलं का, XYZ काही पण. तर एवढं सांगून माझा काही फायदा झाला का, काही फायदा झाला का. अरे आपल्या गावचं असलं कोणी का, आपल्या परिचयातलं असलं का, ओळखीचं असलं तर कोणी पण चांगलं बोलते, चांगलं सांगते. पण ज्या लोकांना आपण एवढी मेहनत करून सांगतो, त्यांना एवढा वेळ देतो, कधी कधी त्यांचा जर कॉल आला 1-1, 1.5 तास जर बोलत असले ना, तर आम्ही जर रील्स बनवत असलो का, व्हिडिओ बनवत असलो का, कुठलं कंटेंट बनवत असलो ना, तर आमचं कंटेंट बनवायचं राहून जात होतं त्यांच्यामुळे. कारण की दाजीला पण कामाला जावं लागत होतं, मला पण शेतमजुरी करायला लागत होती. तर आमचे स्वतःचे कंटेंट त्यांच्यासाठी राहत होते बनवायचे, आमच्या रील्स बनवायचे राहत होते. पण त्यांना आम्ही माहिती सांगितली की बाबा चला बाबा नवीन आहेत हे, यांना याच्याबद्दल काही माहिती नाही, जाऊ दे ना. आपण जर सांगितलं तर कुठं जर त्यांचं चांगलं होऊ राहिलं तर त्यांची दुवा आपल्या चिल्यापिल्याला लागेल, आपल्या लेकराला त्यांची दुवा लागणार आणि त्यांच्याही लेकराचं चांगलं होणार, आपल्याही लेकराचं चांगलं होणार. बस एवढ्या हेतूने आम्ही त्यांना सगळी मदत केली. मदत केल्यानंतर मदतीचं फळ नवीन वर्षाला आम्हाला सवितानं काय दिलं ते पण लाईव्हमध्ये माझ्याबद्दल ती काय बोलते नक्की सांगा. आणि मी फक्त काल गावामध्ये असं वाटलं की बुवा गणेशला राजेशला पेढा द्यावा, त्याचबरोबर काही आजूबाजूचे होते, आता एकाला पेढा दिला कोणाला दिला तर बाजूचे उभे असले तर चांगलं वाटते का तसं. मग जे 5-5 वाले पेढे होते त्याचे एकाचे 2-2 करूनच असे दिले. बरं काही असं लय मोठे काही टोपलभर आणले नाही, काही नाही, तेच असं थोडंसं दिलं की तोंड गोड केलं, कोणी बाजूने उभं असलं मग दे असे पेढे वगैरे. तर ते डायरेक्ट म्हणते की बुवा हो मला माहीत आहे की तमाशा करून राहिले, ते गावामध्ये तमाशा दाखवून राहिले, मी स्वतःहून डोळ्यानं पाहिलं की तुम्ही ते तमाशा करून राहिले, रोशनीताई गावामध्ये तमाशा दाखवून राहिले. जर आपली खुशी जर आपण व्यक्त करतो लोकांपर्यंत तर त्याला तमाशा म्हणतात का. तमाशाचा अर्थ काय आहे हे मला सविताला विचारायचं आहे. आणि मी हे याच्यासाठी व्हिडिओ बनवला कारण की माझा प्रत्येक व्हिडिओ ती डेली पाहते आणि जी रील्स मी बनवते ना, कुठली पण सॉन्गची रील्स असली, गाण्याची रील्स असली की माझी रील्स अपलोड झाल्यानंतर काही घंट्यामध्येच तेच गाणं तीच रील ती परत बनवते. तर त्यासाठी तिचा लाईव्ह तिच्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्यासाठी आवश्यक होतं की बाई मी एवढी तुला मदत केल्यानंतर तू काय बोलली हे एकदा तू परत पाय आणि सांग मी कुठं गलत आहे म्हणून, मी कुठं गलत आहे आणि तू अशी का बरं बोलली. दुसरा व्यक्ती काय म्हणत आहे, तो कुठचा आहे, कोण आहे, ID बदलून काय बोलत आहे
हे जे बोलत आहे त्याचं पाप पुण्य त्याच्या जवळ, त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळणारच. पण मी तुला चांगलं समजत होती, मी एवढं चांगलं समजत होती, खरंच ना, मी तुम्हाला दोघांना पण एवढी चांगलं समजत होती आणि पुढं पण काही असो मदत तुम्हाला करणार होती. पण तुम्ही माझ्या मागं माझ्याबद्दल लोकांबरोबर डायरेक्ट लाईव्हमध्ये काय बोलता, हे डायरेक्ट मी लाईव्हमध्ये पाहिलं की तू काय बोलतं माझ्याबद्दल आणि मी तुला काय समजू राहिली, चांगलं समजू राहिली. तू लाईव्हमध्ये काय बोलून राहिली की हो तमाशा दाखवून राहिला ते, आता तर त्यांना पंख फुटले आणि जाऊ द्या दादा, त्यांचा स्वभावच तसा आहे, त्या ताईचा स्वभावच तसा आहे. ज्यावेळेस तू मला यूट्यूबच्या बद्दलची प्रत्येक माहिती विचारत होती, प्रत्येक गोष्ट मी तुला सांगत होती, एक एक घंटा फोनवर बोलत होती, सगळी माहिती मी तुला व्यवस्थित सांगत होती, शिकवत होती, बारीकन बारीक हे लिहून ठेवा, हे तुमच्या महत्त्वाचं आहे बरं, हे हारू नका, हा नंबर तुमच्या कामाचा राहणार, हा कोड नंबर अमका राहणार ढमका राहणार, हे बारीकन बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगत होती. त्यावेळेस तुम्हाला माझा स्वभाव वाईट वाटला नाही का? आज तुमचे 2-4 सबस्क्रायबर माझ्यापेक्षा थोडे शिल्लक काय झाले तर तुम्ही मलाच गोष्टी शिकवायला लागले का? आणि तो पुढचा व्यक्ती असं म्हणते की बुवा ताई तुम्ही खूप साऱ्या गोष्टी इग्नोर करता, पण रोशनी ताई तशी नाही आहे. रोशनी ताई पटकन डिलीट करून टाकते आणि हायलाईट करते. हो, रोशनी ताईला जर कोणी केळं पाठवले तर ती स्माईल देत नाही त्या गोष्टीवर आणि त्या माणसांना तशा लोकांना ठेवत नाही. रोशनी ताईला कोणी अपशब्दाने बोललं तर ती हायलाईट करते, डबलनं त्याला लाईव्हवर यूज नाही देत. रोशनी ताई दादा भाऊ म्हणूनच लाईव्हमध्ये बोलते, नेहमी कोणाच्याही बरोबर दादा भाऊ म्हणूनच बोलते. पटत असेल तर लाईव्हमध्ये थांबा, नाही तर निघा. रोशनीताईचा रूल असा आहे आणि मला लालूच नाही आहे त्या गोष्टीची की माझे असे काही पण लोक बोलतात, काही पण कमेंट टाकतात, त्याच्यावरती लेडीज ते कमेंटा तशाच राहू देतात आणि त्या लोकांना म्हणजे सुरूच ठेवतात, कारण त्याच्यामुळे वॉच टाईम वाढत राहायला पाहिजे. पण माझं तसं नाही, मी फक्त पाहते. पुढच्याने एक शब्द जर काही गलत बोलला तर एक शब्द जर का खराब बोलला ना, मी लगेच त्याला हायलाईट करून टाकते, माझ्या लाईव्हमध्ये परत यूज नाही देत. मग त्याने एका फोनामध्ये 10 आयडिया ओपन करो, 50 आयडिया ओपन करो, तरी पण त्याला माझ्या चॅनलवर मी परत येऊ देत नाही. किती आयडियावरून आला ना माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या, तरी पण त्याची खराब कमेंट जर आली तर मी कोणाला ठेवत नाही. आणि हेच कारण आहे की रोशनीताई लोकांना वाईट वाटते, कारण की तिला असे अबद्ध बोलणारे लोक आवडत नाहीत आणि मी तशा गोष्टीवर स्माईल पण देत नाही. माझं काम शिंटोक आहे आणि मी अशीच राहणार. पण मला तरी असं वाटते एका लेडीजनं दुसऱ्या लेडीजला का एका महिलेनं एका बाईनं एका दुसऱ्या बाईला समजून घ्यायला पाहिजे आणि ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी तर लक्षच द्यायला पाहिजे की हो बा खरंच हा माणूस काय म्हणून राहिला, हा माणूस काय बोलून राहिला ना आपण याच्यावर येईल काय उत्तर देऊन राहिलं. तो पुढचा व्यक्ती म्हणते की बा ते घाणीसारखे आहे, ते पॉटीसारखे आहेत आणि ही बाई त्याच्यावर दात काढून हसते. आणि त्याच ठिकाणी जर सविता तुझ्या ठिकाणी जर का मी असती आणि तुला जर का पुढचा व्यक्ती जर कोणी म्हणते की सविता ही पॉटीसारखी आहे, घाणीसारखी आहे, गुवासारखी आहे, असं जर का कोणी म्हणते ना तर मी तिथं त्याला तेच म्हणत होती की भाऊ तू आज माझ्या लाईव्हमध्ये जर असं बोलतं तर दुसऱ्याच लाईव्हमध्ये काही ना काही बोलत असशील. भाऊ ती पॉटीसारखी कशानं वाटली तुला, का न वाटली पॉटीसारखी? हां, बोलताना काहीतरी अन्न खाऊन येताना तर अन्न खाल्ल्यासारखं बोला, हे शब्द मी त्याला वापरले असते. पण तू हसून राहिली तिथं आणि ते हसू आहे ना एकदम मस्त खडखडून दिसतला, मला खूप छान वाटलं तुला पाहून. आणि त्याच्यानंतर तो माणूस म्हणते की बा गावामध्ये त्यांनी तमाशा करणं लावला, तर तू म्हणतो की हो मी पाहिला तो तमाशा, दादा मी पाहिला त्यांनी तमाशा करून राहिले ते गावात आणि मी त्यांचा तमाशा पाहिला. तर तू आता सध्याच्या काळामध्ये अकोला MIDC मध्ये आहेस आणि मी काल गावामध्ये गेली होती आणि मी गावामध्ये असताना तू अकोला MIDC मध्ये होती. तर मला सांग तू तिथून माझा तमाशा गावामध्ये पाहिला का आणि तमाशा काय केला मी? की हो जर मी जर का कोणाचं तोंड गोड केलं का, माझ्या नवऱ्यानं कोणाचं तोंड गोड केलं का, खुशी आमची व्यक्त केली, आम्ही दोघं तिघायला सांगितलं तर याला तमाशा म्हणतात. तर मला आता तू सांग, तू चॅनल ओपन कशासाठी केलं होतं? तू माझ्या घरी चक्रा कशासाठी मारत होती? तू एवढी खोडखोड तुम्ही माहिती कशासाठी विचारत होती? तुम्हाला तमाशा करायचा नाही ना. आज माझं गुगल एक्सचेंज पिन कार्ड घरी आलं तर तुम्हाला तमाशा वाटला, आम्ही आमची खुशी जर लोकांपर्यंत सांगितलं तुम्हाला तमाशा वाटला, तर उद्या जर तुमचं गुगल एक्सचेंज पिन कार्ड आलं तर मित्रांनो मी तुम्हाला 100% सांगते ही सविता एकही व्हिडिओ बनवणार नाही का, एकही रील बनवणार नाही. जशी की मी रील्स बनवल्या
मी रील्स बनवल्या, त्याच्यावर खुशीचे गाणे टाकले, खुशीचे व्हिडिओ बनवले दोघं नवरा बायकोंनी आम्ही, आणि ते अपलोड केले, म्हणजे तो तमाशा झाला. तर मला हे पण गॅरंटी आहे की आता उद्या जर सविताचं जर गुगल एक्सचेंज पिन कार्ड जर आलं तर सविता अजिबातही व्हिडिओ बनवणार नाही आणि ती खुशी पण व्यक्त करणार नाही. कारण की तमाशा म्हणतात, खुशी व्यक्त करणं म्हणजे ही तमाशा आहे. आणि हा तमाशा प्रत्येक यूट्यूबर हा तमाशा आजपर्यंत करत आले आणि तोच तमाशा आज आम्ही पण केला. प्रत्येक यूट्यूबर तुम्ही पहा, जुन्या यूट्यूबर पासून तर नवीन यूट्यूबर आतापर्यंत प्रत्येकानं गुगल एक्सचेंज पिन कार्ड आला तर प्रत्येकानं आपली खुशी दाखवली, प्रत्येकाने सांगितलं की मला हे भेटलं, माझ्या मेहनतीचं फळ भेटलं. तर हे लोक तमाशा करतात आणि तोच तमाशा, सॉरी सविता मी केला, माझ्याच्यानं गलती झाली, पण तू हा तमाशा करू नको बाई. पण तुला हा तमाशा वाटला सविता, पण माझ्यासाठी ही खुशीची गोष्ट आहे. माझ्यासाठी अत्यंत खुशीची गोष्ट आहे. कारण की बाई माझ्या घरी एक तासही नाही आहे आणि मी जिथं राहते हे घर पण माझं नाही आहे, हे भाड्याचं घर आहे, माझं स्वतःचं घर नाही. माझं घर तर गावामध्ये आहे, उलचं कसं आहे, त्यात 3 पोर आहेत, मानवरा त्यात काही नोकरीवर नाही, काही नाही. तर माझ्यासाठी तर हे खुशीची गोष्ट आहे ना. तुझ्यासाठी तमाशा जरी असणार तरी माझ्यासाठी ही गोष्ट खुशीची गोष्ट आहे. म्हणून हा तमाशा मी लोकांना दाखवला की बघ यातून 2-4 पैशाचे काही ना काही आवक होणार. तर जे शिक्षण मला झालं नाही, जे शिक्षण माझ्या पैशासाठी राहिलं होतं ते शिक्षण माझ्या लेकराचं होणार. या सर्व गोष्टीची खुशी झाली होती मला, म्हणून मी फक्त व्हिडिओ बनवला होता, म्हणून मी फक्त रील्स बनवले. 2-3 व्हिडिओ पण माझा मोठा नाही बनवला, काही नाही, फक्त रील्स बनवले. तर त्याच्यावर ज्या लोकांना आपण चांगलं पाहतो ते लोक आपल्या मागं जर आपल्या काळ्या करतात अशा आहे, तर ते लोकांची इज्जत आपल्या नजरेमध्ये एकदम वाढते. आणि उलट रात्री लाईव्हमध्ये बोलली आणि तिचा लाईव्ह मी डायरेक्ट पाहून राहिली. ती लाईव्हमध्ये दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलून राहिली, कोण होतं कोण नाही त्याच्याबरोबर लाईव्हमध्ये बोलून राहिली आणि मी डायरेक्ट त्या दोघांचं लाईव्ह पाहून राहिली. आणि सकाळी 7 वाजताच माझ्या रील्स व्हिडिओवर मला कमेंट पण करते, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान, असं तसं. म्हणजे मी तुला मॅट दिसून राहिली का? मॅट दिसून राहिली, मी पागल दिसून राहिली? खरंच सांग, पागल आहे का मी तुला रात्री लाईव्हमध्ये डायरेक्ट पाहिलं आणि तू सकाळी 7 मध्ये म्हणजे लाईव्हमध्ये डायरेक्ट पाहिलं की तू मला काय म्हणून राहिली काय नाही. सकाळी 7 वाजता मला कॉंग्रॅच्युलेशन्स पाठवतं. रोशनी इंगडे पागल आहे नीरा, बस बोलते, बस सांगते, सगळ्या गोष्टी शेअर करते. रोशनी इंगडे पागल नाही आहे. रोशनी इंगडे माणुसकीच्या नात्यानं सांगते, तिच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीचा कपट नसते, काही नसते, म्हणून सांगितलं. हे पागल नाही आहे रोशनी इंगडे, समजलं का? वरून फोन करून पण सांगतात की हॅलो वा पाहिलं तुमचा व्हिडिओ, चांगलं झालं आणि गुगल एक्सेस आलं तुमचं म्हणतात, असं तसं पाहिजे आमच्या घंटे थोडेसे बाकी आहेत, तर फक्त जे काय राहिली तर माहिती तेवढी दे जा आणि तेवढं आम्ही तुमचं जे गुगल एक्सचेंजचं केलं का तुम्ही ना, तर ते तेवढं सांग जा. म्हटलं हो भाऊ ठीक आहे, नक्कीच सांगतो, बरोबर आहे, मदत करतो आता पण. फक्त काकू तेवढं पाहिजे तेवढं सांग जा बुवा, आता तुमचं गुगल एक्सचेंज आलं, आमचं पण आता जवळपास आहे, आमचं पण येणार, तर त्याच्याबद्दल काही एवढं माहीत नाही बुवा, काही माहीत नाही, काही नाही, तर तेवढी माहिती फक्त दे जा. अरे मी माहिती देणार होती ना तुम्हाला, प्रत्येक गोष्टीची माहिती देणार होती, प्रत्येक गोष्ट चांगली असती, मी शपथ ना खोटं नाही बोलत मी तुम्हाला, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितली असती. पण तुम्ही रात्री लाईव्हमध्ये काय बोलता आणि सकाळीच मला फोन करून शुभेच्छा पण देता, वरून कमेंट पण करता, कमेंटमध्ये पण शुभेच्छा देता, फोनावर पण शुभेच्छा देता आणि लाईव्हमध्ये काय बोलता. तुम्हाला काय वाटलं की बुवा एवढ्या रात्री लाईव्ह घेतला, 11-11:30च्या दरम्यान म्हणा, आता काय एवढ्या रात्रीचा लाईव्ह घेतला तर एवढ्या रात्रीच्या लाईव्हमध्ये रोशनी इंगडे थोडी लाईव्हमध्ये येणार. पण ते खरंच मी म्हणजे लाईव्हमध्ये त्यांच्या कधी जात नसते, पण काय माहिती मी अशी रील्स पाहत होती आणि रील्स पाहता अचानक मी रील्स पाहता व्हिडिओ पाहता त्यांचा लाईव्ह दिसून आला. मग त्यांचा लाईव्ह दिसला तर म्हटलं चला बाबा, म्हटलं खुशीचा दिवस आहे, कमेंट करू 1-2. अरे देवा, मी कमेंट करण्याच्या पहिलेच काय म्हणतात सरप्राईज, या बाईनं मला सरप्राईज दिलं.
तर मला हे सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, तर मी पोहोचवलं. आणि माझ्या मनामध्ये खूप मला म्हणजे वाईट वाटलं होतं. राग नाही आला, शपथ राग नाही आला. राग तर त्या लोकांचा केला जाते की जे कोणी आपल्या अत्यंत जवळचे लोक आहेत, का काही ज्या लोकांपासून काही उमेद असते आपल्याला, पण आपण माणुसकीची नात्यानं त्यांना सांगितलं आणि ते काही माझ्या नात्यातले नाही आहेत का काही नाही आहेत म्हणा, की मला एवढं मनाला वाईट वाटेल म्हणून. पण असो, काही असो, कोणाचं मन कसं असो, आपण चांगले कर्म करा, चांगल्या कर्माचं फळ आपल्याला चांगलंच भेटणार. हां, तुम्ही चांगले कर्म करा, तुमच्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार. तुम्हाला एका टायमाला कोणी पागल जरी म्हटलं ना तरी चालेल, पण तुमचे कर्म चांगले राहू द्या, कारण की तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला कधी भेटू शकते.